नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शालेय पोषण आहार समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे. माहे जानेवारी 2026 करता सभा क्रमांक 8 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, त्याआधी आपण जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे. कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या शालेय पोषण आहाराची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण हे प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. ज्या दिवशी आपण ही सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी शाळा या ठिकाणी आपल्याला शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी अध्यक्ष या ठिकाणी जे शालेय पोषण आहार समितीचे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली शालेय पोषण आहार समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 8वी सभा आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करण्यात आले. दुसरा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे अन्न नासाडी टाळण्याबाबत उपाय. फार महत्त्वाचा असा हा शालेय पोषण आहार समितीमधला विषय आहे. 2 नंबरचा विषय आहे शालेय पोषण आहार समितीच्या सभेत अन्न नासाडी टाळण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शाळेत वितरणासाठी तयार अन्नाचे योग्य नियोजनपूर्वक तसेच खरेदी व साठवण करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. अन्नाची योग्य मात्रा ठरवून प्रत्येक विद्यार्थ्यास पुरवठा सुनिश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वयंपाकघरातील भांडी व उपकरणे स्वच्छ ठेवण्यावर भर देण्यात आला. अन्न शिजवताना व साठवताना योग्य तापमान व संरक्षण याकडे लक्ष देण्याचे ठरविले. उरलेले अन्न योग्य पद्धतीने संग्रहित करणे व पुनर्वापराचे नियमन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अन्न नासाडी टाळण्यासाठी कचरा व्यवस्थापन व वेगळ्या कंटेनरमध्ये साठवण्याची व्यवस्था करण्यात आली. वितरण व पुरवठ्याच्या वेळा निश्चित करून अन्न ताजे राहील याची दक्षता घेतली. अन्न चाखणी किंवा चव घेणे व दर्जा तपासणे नियमितपणे करण्याचे ठरविले. विद्यार्थ्यांमध्ये अन्न वाचवण्याबाबत जनजागृती करण्यात आली. पालकांना घरगुती सवयी सुधारण्यासाठी माहिती देण्यात आली. स्वयंपाक कर्मचारी अन्न नासाडी टाळण्याच्या उपाययोजनांबाबत प्रशिक्षित केले गेले. अन्न नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी साप्ताहिक आढावा घेतला जाईल. समितीने यशस्वी उपाययोजना सातत्याने राबवण्याचा संकल्प व्यक्त केला व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. या ठिकाणी सभेचा पुढचा विषय घेण्यात आलेला आहे विषय क्रमांक 3 स्वयंपाक भांडी व उपकरणांची स्वच्छता. शालेय पोषण आहार समितीच्या सभेत स्वयंपाक भांडी व उपकरणांची स्वच्छता सुनिश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. स्वयंपाकघरात सर्व भांडी व उपकरणे नियमितपणे धुणे व निर्जंतुक करणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले. प्रत्येक भांडी व उपकरणांची वेगळी जागा ठरवून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. वापरापूर्वी व नंतर भांडी स्वच्छ असल्याची खात्री करण्यासाठी तपासणीची यंत्रणा ठेवण्यात आली. भांडी धुण्याच्या प्रक्रियेत योग्य साबण व उष्ण पाण्याचा वापर करण्याचे मार्गदर्शन देण्यात आले. स्वयंपाक कर्मचारी नियमितपणे हात धुण्याचे व ग्लव्स वापरण्याचे पालन करतील असा निर्णय घेण्यात आला. उपकरणांची देखभाल व वेळोवेळी दुरुस्ती सुनिश्चित करण्याबाबत चर्चा झाली. भांडी साठवताना कंटेनर स्वच्छ ठेवण्यावर भर देण्यात आला. आहाराच्या गुणवत्तेसाठी स्वच्छतेचे काटेकोर पालन आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. पालक व विद्यार्थी यांना स्वच्छतेबाबत जागरूक करण्याचे ठरविले. निरीक्षण व मासिक तपासणी अहवाल समितीमध्ये सादर करण्याचे ठरविले. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर ठरविण्यात आली. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. समितीने नियमित स्वच्छता व स्वयंपाक भांडीचे व्यवस्थापन
सातत्याने राबवण्याचा संकल्प व्यक्त केला व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4, आरोग्य व BMI तपासणीबाबत चर्चा. शालेय पोषण आहार समितीच्या सभेत विद्यार्थ्यांच्या आरोग्य व BMI तपासणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या पोषण स्थितीचे मूल्यांकन करणे आणि आरोग्यविषयक सुधारणा सुचवणे हा होता. सर्व विद्यार्थ्यांचे उंची, वजन व BMI मोजणी करण्यात येईल असे ठरवण्यात आले. BMI नुसार पोषणाची गरज ओळखून योग्य आहार योजना तयार करण्याचे ठरवण्यात आले. काही विद्यार्थ्यांना कमी वजन किंवा अधिक वजन असल्याचे वैद्यकीय सल्ला घेण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. पोषण संतुलन राखण्यासाठी शाळा आहार मेनूत सुधारणा करण्याबाबत चर्चा झाली. नियमित आरोग्य तपासणी व मासिक अहवाल समितीत सादर करण्याचे ठरविले. पालकांना त्यांच्या मुलांच्या पोषण व आरोग्य स्थितीबाबत माहिती देण्याचे ठरविले. विद्यार्थ्यांना आरोग्यदायी सवयी अंगीकारण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. योग, व्यायाम व खेळ यावर भर देण्याबाबत चर्चा झाली. तक्रारी व शंका विचारण्यासाठी तज्ज्ञांचा समन्वय ठेवण्याचे ठरविले. BMI तपासणीमुळे पोषण संबंधित समस्या वेळेत लक्षात घेता येतील असे ठरवण्यात आले. उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. समितीने नियमित आरोग्य व BMI तपासणीचा राबवण्याचा संकल्प व्यक्त केला व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, ऐनवेळेस उपस्थित होणारे विषय. ऐनवेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेडीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य यांचे अनुक्रमांक, उपस्थित सदस्यांचे नाव आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने माहे जानेवारी 2026 करता शालेय पोषण आहार समितीचे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.